शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानंतर गेली 7 दिवसापासून सध्या राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर मोठी पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। राहुल सोलापूरकर यांचं कोथरूड येथे हे निवासस्थान आहे आणि यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सध्या 3 दंगल पथक असतील किंवा स्थानिक पोलीस असतील अशी मोठी वाढ सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर राहुल सोलापूरकर यांचं एक काल सोशल मीडियावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं ही वक्तव्य मोठं व्हायरल झालं होतं आणि यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड असतील किंवा अमोल मिटकरी असतील यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता आणि मला असं वाटतं की या व्हिडिओच्या संदर्भ पोलिसांनी घेत यांच्या घरासमोर जी पोलीस सुरक्षेची वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर राहुल सोलापूरकर यांच्याबद्दल शिवप्रेमी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी असतील यांची मोठी तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। याच घरासमोर ज्यावेळेस त्यांचं वक्तव्य व्हायरल झालेलं होतं त्यावेळेस शिवप्रेमींनी मोठं आंदोलन केलेलं होतं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायीही मोठ्या प्रमाणात आपल्याला आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे मोठी सुरक्षा राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।